दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या दरम्यान माढ्याचे जे आमदार आहेत, अभिजित पाटील, जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे उमेदवारी अर्ज मागे काढून घेण्याची मुदत संपल्यानंतर 1-2 दिवसानंतर युवा नेते भगीरथ भालके यांच्याबरोबर आघाडी केली. मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे दोघांचेही मित्र, भालके यांचे आणि अभिजित पाटील यांचे, त्यांनी मध्यस्थी करण्याचा खूप प्रयत्न केला, मध्यस्थी करून, आणि ह्या दोघांनी एकत्र यावं याकरता म्हणून खूप प्रयत्न केले. आता जरी आपण पाहिलं ह्या आघाडीचे पोस्टर, तर त्याच्यावर मनसे नेते दिलीप धोत्रे, नागेश काका भोसले, माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि अनिल सावंत, भैरवनाथ शुगरचे जे अध्यक्ष आहेत, त्यांचे फोटो आहेत त्या सगळ्या पोस्टर्सवर. आणि विठ्ठल परिवारामध्ये दुफळी झाली, काळे, युवराज पाटील, याचबरोबर गणेश पाटील, हे सगळेजण परिचारकांच्या व्यासपीठावर, भाजपच्या व्यासपीठावर दिसायला लागले. आणि यानंतर अभिजित पाटील यांना सुद्धा पंढरपूरच्या या भागामध्ये, जे माढ्याला जोडलेला भाग आहे आणि याचबरोबर मंगळवेढ्याला जोडलेला जो भाग आहे, मंगळवेढा मतदारसंघाला, पंढरपूर मंगळा, इथं कोणाची तरी मदत त्यांनाही हवी होती. कारण कासेगाव सारख्या गटामध्ये सुद्धा त्यांचे जिल्हाध्यक्ष पक्षाचे जे आहेत वसंतराव देशमुख यांच्याबरोबर तिथं मतभेद दिसत आहेत. कारण भालके आणि पाटील, आमदार पाटील एकत्र आल्यामुळं तिथं व्यंकट भालके यांचा प्रचार अभिजित पाटील यांना करावा लागणार आहे, किंवा त्या आघाडीचा त्यांचा तो निर्णय आहे की जिथं जिथं ठरलेल्या जागा वाटपात ते त्यांचं ठरलेलं आहे, भालकेंचं आणि पाटील यांचं. त्यामुळं वसंतराव देशमुख हे तुतारीचे जिल्हाध्यक्ष जे असले म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे, तरी सुद्धा त्या गटामध्ये वसंतराव देशमुख यांची भूमिका वेगळी आहे आणि आमदार अभिजित पाटील यांची भूमिका वेगळी दिसती आहे, कारण भालकेंचे बंधूच तिथं उमेदवार आहेत. अशा स्थितीमध्ये जेव्हा ही आघाडी झाली, ती ऐनवेळी झाली. म्हणजे अर्ज काढून घ्यायच्या अगोदर काही चर्चा झाल्या असत्या वगैरे तर ठीक आहे, मात्र अर्ज काढून घ्यायची मुदत संपली आणि त्याच्यानंतर प्रचार सुरू झाला आणि ऐनवेळी आता शेवटचे 4-5 दिवस राहिले असताना, 5-6 दिवस, त्यांनी आघाडीची घोषणा केली आणि प्रचार त्यांचा सुरू झालेला आहे. अभिजित पाटील जे विठ्ठल परिवारातल्या नेत्यांना फारसं गणत नाहीत, हे विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आलं होतं. त्यांनी एकटेच विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरले. खरं तर स्वर्गीय भारतनाना भालके यांचं निधन झालं कोरोना काळामध्ये, आणि त्याच्यानंतर राजा का बेटा राजा नाही बनेगा, कार्यकर्ता सुद्धा राजा बनू शकतो, अशी वल्गना अभिजित पाटील यांनी केली होती. आणि विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी भगीरथ भालके यांना पण विरोध केला. याचबरोबर जे दुसरं पॅनल लावण्यात आलं होतं, युवराज पाटील, काळे यांच्याही पॅनलला त्यांनी, जेव्हा त्यावेळेस काळे आणि भालके एकत्र होते आणि युवराज पाटील, गणेश पाटील यांचं जे पॅनल होतं त्यांना सुद्धा त्यांनी विरोध केला आणि स्वतंत्र पॅनल लावलं होतं. आणि या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवला सभासदांनी विठ्ठलच्या, आणि ते विठ्ठलचे चेअरमन झाले आणि त्यांनी जो विश्वास दाखवला तो सार्थ करून दाखवला. 2022 मध्ये कारखाना सुरू केला त्यांनी, जो बंद होता मागील हंगामामध्ये, तो कारखाना त्यांनी सुरू केला. जुनी थोडीफार देणी होती शेतकऱ्यांची, ती पण दिली. कारखाना चांगला चालवला. त्यामुळं अभिजित पाटील हे पुढे माढ्याचे आमदार सुद्धा झाले 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये. आणि त्या काळात सुद्धा त्यांना भोसे किंवा अन्य भागामधनं सगळीकडे, आता कल्याणराव काळे तेव्हा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा प्रचार करत होते, म्हणजे जे अभिजित पाटील यांच्या विरोधात मिनलताई साठे उभे होते त्यांच्या ते प्रचारामध्ये होते. त्याचबरोबर गणेश पाटील हे बबनदादा शिंदे यांच्या चिरंजीवाच्या प्रचारामध्ये होते. परिचारक तर शिंदेच्या प्रचारामध्ये असणार हे निश्चितच होतं. अशा सगळ्या गोष्टीमध्ये तेव्हा कधीच अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवारातल्या नेत्यांशी जास्त कधी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर सहकार शिरोमणीच्या अगोदर सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीत सुद्धा अभिजित पाटील यांनी कल्याणराव काळे यांना विरोध केला होता. दीपक पवार यांना बरोबर घेऊन, BP रोंगे यांना बरोबर घेऊन ते पॅनल लावलं होतं आणि चांगली मतं घेतली होती. त्यामुळं त्यांचं काळ्यांबरोबर पटत नव्हतं, त्यांचं गणेश पाटील यांच्यावर पटत नव्हतं, युवराज पाटील यांच्यावर पटत नाही. त्याचबरोबर भगीरथ भालके यांच्याशी तर पटण्याचा काही संबंधच नव्हता. जेव्हा नगर परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्या मागील वर्षातल्या, त्यावेळेस अभिजित पाटील यांनी सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. ते सुद्धा दिलीप धोत्रे यांचं एक पंढरपूरमध्ये सत्तांतर करण्याचं स्वप्न होतं. खूप प्रयत्न करत होते. अनेक दिवसापासून ते आघाडी करावी म्हणून प्रयत्न करत होते. त्या अंतर्गतच अभिजित पाटील, भगीरथ भालके, कल्याणराव काळे, गणेश पाटील हे सगळे एका व्यासपीठावर आले
आणि बरेच दिवसांच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पुन्हा विठ्ठल परिवारामधली दुफळी दिसून आली, मतभेद दिसून आले, मतांतर दिसून आले आणि अभिजित पाटील हे तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणा किंवा सर्वपक्षीय आघाडीपासून दूर राहिले आणि त्यांनी स्वतंत्र पॅनल लावलं. आता ते पॅनल त्यांनी कसं लावलं, ते 12 उमेदवार त्यांनी उभे केले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज काढून घेतला. त्याचा फायदा आता तो भालकेंना झाला की भाजपला झाला, हा संशोधनाचा विषय आहे सगळा. त्यानंतर असं वाटत होतं की भालके आणि पाटील यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले, कारण ह्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या प्रणिता भालके या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. मात्र कल्याणराव काळे प्रचारापासून दूर होते. त्यामुळं पुढच्या काळामध्ये विठ्ठल परिवारामधले हे नेते एकत्र येतील असं वाटत नव्हतं. मात्र जिल्हा परिषद निवडणुकी सुरुवात झाली आणि अशा घडामोडी राजकीय घडल्या की कल्याणराव काळेंचे बंधू समाधान काळे आणि त्यांच्या वहिनी मोनिका काळे, ज्या मोनिका काळे वाखरी गटातून उभारल्यात, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. युवराज पाटील हे भाजपच्या व्यासपीठावर जायला लागले. कल्याणराव काळे हे भाजपच्या प्रचारामध्ये गुंतले. म्हणजे निम्मा विठ्ठल परिवार हा भाजपच्या व्यासपीठावर दिसायला लागला. आणि यानंतर अभिजित पाटील यांना सुद्धा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये कोणीतरी बरोबर असणं गरजेचं आहे, कारण त्यांना एकटं एवढं सगळं लढणं आणि ही सगळी दुफळी प्रत्येक ठिकाणी तिरंगी चौरंगी लढती नकोत. म्हणून त्यांनी ज्या भगीरथ भालके आणि डॉक्टर प्रणिता भालके यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवत 11,000चं लीड घेतलं होतं पंढरपूरमधनं आणि ते विजयी झाले नगराध्यक्ष. जनतेतून निवडून आलेल्या सर्वाधिक जास्त जिल्ह्यातल्या मताधिक्याच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके आहेत. त्यामुळे भालके गटाची क्रेज आजही आहे, त्यांचे मतदार आजही आहेत, हे अभिजित पाटील यांनी ओळखलं. ते खरं तर ते नगरपालिका निवडणुकीमध्ये भालकेंबरोबर नव्हते. मात्र शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या त्यांनी भगीरथ भालके यांच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याबरोबर आघाडी केली. वास्तविक पाहता कासेगाव या गटावरनं वादविवाद असताना वाखरीत भगीरथ भालके यांनी आपल्या उमेदवारांना शांत करून म्हणजे त्यांना थांबायला सांगितलं आणि तिथं जे अभिजित पाटील यांनी उमेदवार दिले त्यांच्या पाठीशी ताकद लावण्याचा निर्णय घेतला. आता हा कितपत मतदारांना रुचणार आहे किंवा जे उमेदवार उभे होते त्यांनी प्रचार सुरुवात केली होती, त्यांनी अगोदर खूप तिथं कामं केली आहे, तर त्यांना ते कितपत रुचलेलं आहे हे मतदान झाल्यानंतर आणि मतमोज झाल्यानंतरच कळणार आहे. तो तास तरी आता ही आघाडी तर नावाला म्हणा कशी म्हणा पण झालेली आहे. मात्र अभिजित पाटील जे कुणालाही बरोबर न घेण्याच्या मनस्थितीमध्ये असणारे नेते आमदार, त्यांना भगीरथ भालके यांना बरोबर घ्यावं लागलं आणि त्यांना अगदी तुम्ही मंगळवेढा पंढरपूरमध्ये उभा राहा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि ॲश्युअर करण्याकरता भगीरथ भालके यांना त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की मी माढा सोडून कुठेही जाणार नाही, मी माढ्याचाच आमदार आहे. कारण नेहमी अभिजित पाटील हे पंढरपूरचे मंगळवेढ्याचे प्रश्न मांडायचे पूर्वी विधानसभेत. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की माढ्यात जर समजा पुढच्या वेळी डाळ नाही शिजणार असं वाटलं तर अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आपलं बस्तान बसवण्याकरता येऊ शकतात. त्यामुळे भगीरथ भालकेंकरता तो धोका होता. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी सुद्धा तसंच वाटत होतं की अभिजित पाटील हे भालकेंच्या पाठीशी जाणार नाहीत, पाठीमागे जाणार नाहीत. त्याचं कारण तेच, पुन्हा कधी यावं लागलं तर त्यांची म्हणजे भालकेंची ताकद वाढू नये असाच त्यांचा प्रयत्न असणार. मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना भालकेंची ताकद मान्य करावी लागली. भालके गटाने जो पंढरपूर मंगळा भागामध्ये जो काही आपलं बस्तान बसवलंय, त्याचबरोबर तालुक्यामध्ये सभासदांमध्ये विठ्ठलच्या जो काही त्यांची क्रेज आहे, ह्या सगळ्याचा विचार करून आणि नगरपालिकेत दाखवलेला चमत्कार दाखवल्यानंतर अभिजित पाटलांना सुद्धा त्यांना नमस्कार करावा लागला. आणि जे अभिजित पाटील म्हणायचे की राजा का बेटा राजा नाही बनेगा, त्यांना त्याच राजाच्या बेट्याबरोबर मुलाबरोबर आघाडी करून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये उतरावं लागलेलं आहे आणि सगळीकडं दोघांच्या संयुक्त सभा ह्या सध्या होत आहेत. ह्याचा फायदा कितपत आहे, हे मतदारांना कितपत रुचलेला आहे, विठ्ठलच्या सभासदांना कितपत रुचलेला आहे, एकमेकावर प्रचंड टीका केलेले, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले हे नेते एकत्र तर आलेत. मात्र आता ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदला कितपत यश त्यांना मिळतंय हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं 9 तारखेपर्यंत यांचा प्रचार म्हणजे लक्षात येईल की भालके आणि पाटील यांच्या आघाडीला कितपत यश मिळतंय ते यावर त्यांची पुढची मैत्री अवलंबून असणार हे मात्र निश्चित आहे. नमस्कार.